ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणारा योग म्हणजेच ज्ञानयोग होय. आपल्या उणिवापासून आणि जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळवणे हेच याचे ध्येय आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारखे ज्ञान फार कमी मदत करतात. स्वतःबद्दलचे ज्ञान हेच सर्वात महत्त्वाचे ज्ञान आहे. जर तर्क सांगत असेल की शरीर हा एक भास आहे, तर जो ते सोडून देण्यास तयार आहे, तोच खरा तर्कवादी आहे. कर्मचक्रात अडकून तू किती काळ असा वर खाली फिरत राहणार. तू न जाणो किती वेळा राजा आणि दरिद्री म्हणून जगला आहेस. अंधाड्या तुरुंगाचीच पुन्हा इच्छा करणाऱ्या वृद्ध माणसासारखे आपण जगू नये. हे जग अंधार आणि क्रूरतेने भरलेले आहे. आपण निसर्गाच्या हातातील गुलाम आहोत. एका घास अन्नासाठी, कीर्तीसाठी, पत्नी आणि मुलासाठी आपण गुलाम बनलो आहोत. इच्छेला वासनेला प्रेम समजण्याची चूक करू नका. ही केवळ पाशवी इच्छा आहे. यातून मुक्त होणेच श्रेयस्कर आहे. खरी संस्कृती म्हणजे ईश्वराकडे जाणे, इंद्रियावर ताबा मिळवणे आणि आपल्या आत्म्याच्या साम्राज्याचा राजा होणे. जीवनातील दुःख ओळखून असे जीवन योग्य नाही असा निश्चय करणेही ही ज्ञानाच्या दिशेने पडलेली पहिली पायरी आहे. हे विश्व कार्यकारण नियमांनी बांधलेले आहे. आंतरिक जगात किंवा बाह्य जगात कारणाशिवाय कोणतीही वस्तू किंवा सत्य असू शकत नाही. आपण आपल्या बेड्या स्वतःच तयार केल्या आहेत. जेव्हा इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्याचा मार्ग मिळत नाही, तेव्हाच दुःख निर्माण होते. बालकाच्या जन्मासोबतच त्याचे दुःखही सुरू होते. या सुरुवातीच्या काळातील दुःखाला आपले पूर्वकर्माचे फळच कारणीभूत असते. आपण सदैव अस्तित्वात आहोत. आपणच आपले जीवन घडवले आहे. त्यामुळे आपल्या कर्माचा नाश करणे देखील आपल्याच हातात आहे. नशीब असे काही नसते. आपले जीवन हे केवळ आपल्या पूर्वकर्माचे फळ आणि आपल्या कर्माचा परिणाम आहे. हे कर्मफळ कसे नष्ट करावे, हे मानवजातीला दाखवून देणे, हाच ज्ञानयोगाचा सारांश आहे. जसा रेशमी किडा स्वतःभोवती स्वतःच कोश विणून कैद होतो, तसे आपणही आपल्या बंधनामुळे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलो आहोत. रडण्याने किंवा ओरडण्याने काही उपयोग नाही. आपण बांधले गेलो आहोत याची जाणीव ठेवून या बेड्या तोडण्यासाठी आपण धैर्याने प्रयत्न केले पाहिजेत. सर्व बंधनांचे आणि छळाचे मुख्य कारण अज्ञान आहे. ज्ञान जगाला चांगले बनवते आणि सर्व दुःखांचा अंत करते. माणूस स्वभावतः क्रूर नाही. तो स्वभावतः शुद्ध, पूर्णतः पवित्र आणि दैवी आहे. खरोखर तुम्ही कोण आहात आणि तुमचे खरे स्वरूप काय आहे हे तुम्ही ओळखले पाहिजे. तेव्हा सर्व बंधने आपोआप गळून पडतील. ज्ञानयोग केवळ तर्कसंगत संशोधनाचा आधार घेतो. तोच आपल्याला आध्यात्मिक चेतनेच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाईल. येथे केवळ विश्वास ठेवण्याला जागा नाही. कशावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट केवळ मानून घेण्याच्या वृत्तीतून मुक्त व्हा. बुद्धिमान होण्याचे धाडस करा. विवेक तुम्हाला जिथे कुठे घेऊन जाईल तिथे जाण्यासाठी धैर्यवान बना. बुद्धीचा वापर करून शोध घेणे आणि त्यानुसार जगणे हे अत्यंत कठीण काम आहे. आपण नेहमी अंधश्रद्धांचे पालन करत जगण्याची सवय लावून घेतली आहे. कुटुंब, मित्र, देश, शास्त्रे आणि लिंगभेदाशी संबंधित अंधश्रद्धांनी आपल्याला जखडून ठेवले आहे. जेव्हा संशोधन एखाद्याच्या आदर्शांना तडा देते, तेव्हा जो तिथेच थांबतो तो ज्ञानी होऊ शकत नाही. तो आपली बंधने वाहतच राहतो. संशोधनात अडथळा आल्यावर जे मागे हटतात, ते पुन्हा पुन्हा मृत्यूच्या स्वाधीन होतात. ते ज्ञानयोगासाठी पात्र नाहीत. केवळ अत्यंत धाडसी लोकच या मार्गाचा अवलंब करू शकतात. केवळ पंथांना नाकारल्याने कोणी तर्कवादी होऊ शकत नाही. तर्कवादी होण्यासाठी केवळ अविश्वास असून चालणार नाही, तर त्या संशोधनाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्यही हवे. जर तुम्हाला समजले की इंद्रियांनी आणलेले ज्ञान खोटे आहे,
तर त्या इंद्रिय ध्यानाला नाकारण्याचे धैर्य तुमच्यात असायला हवे. तर्कावर विश्वास ठेवून सत्याचे पालन करणे कठीण आहे. हे जग मूर्खांनी आणि ढोंगी लोकांनी भरलेले आहे. एखादे ध्येय निवडा आणि मृत्यूपर्यंत त्याचा ठामपणे पाठपुरावा करा. तोच मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे. अर्ध्या मनाने कोणत्याही कार्यात गुंतणे आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही. कोणत्या तरी एका तत्वावर ठाम राहा. सत्य काय आहे हे ठरवू न शकणाऱ्या मूर्खांसारखे बनू नका. इंद्रियांचा आश्रय घेणे ही त्यांची सवय झाली आहे. तर्काचे पालन करण्यात पहिला अडथळा म्हणजे सत्याकडे जाण्यास आपण संकोच करणे. आपल्याला वाटते की सत्यानेच आपल्याकडे यावे. सोपा किंवा सुखसोयीचा धर्म असा काही नसतो. सत्यासाठी धैर्य आणि परिचित मार्ग सोडण्याची तयारी लागते. बालपणीची स्वप्ने जगाचा सामना करताना विरून जातात. आजची शहरे जुन्या देशांच्या अवशेषावरच बांधली जात आहेत. जगाची नश्वरता आणि माणसाचे व्यर्थ प्रयत्न पाहून निर्माण होणारी विरक्ती वैराग्य हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. इंद्रियांच्या मागे धावणे ही माणसाची नैसर्गिक इच्छा आहे. पण इंद्रियापासून विन्मुख होणेच त्याला पुन्हा ईश्वराकडे घेऊन जाईल. हे भयानक कर्मचक्र कोणाच्याही रडण्याने थांबत नाही. कर्मफळाच्या वेगाने पुन्हा पुन्हा जन्म होतो.